फैजल वैयक्तिक पहिली आणि टीमसाठी पहिली ओव्हर घेऊन फैजल यांना आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मंगेश वैदी याच मैदानात कित्येक वर्ष हे मैदान देखील मंगेशला आम्ही गाजवताना पाहिलेलं आहे। तेच माहुल कोळीवाड्याचे स्टार बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील। नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर शशिकांत कदम महाराष्ट्र रणजीपटू आणि दादरचे एक जबरदस्त खेळाडू त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबई रिप्रेझेंट करणाऱ्या खूप साऱ्या खेळाडूंना आपण कालपासून पाहतोय। काल स्वप्नील साळवी देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाले। तनुष कोटीन यांना देखील आपण पाहिलं। पहिला बॉल फैजलचा, पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय। तिकडे ओस्मान पटेल आहेत, चेंडूची फेकी होईल तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। फैजलच्या पहिल्या बॉलवर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या। फैजल, मंगेश वैदी, पावसाळी क्रिकेट एक वेगळ्या धाटणीचं क्रिकेट आहे, परंतु या क्रिकेटची मजा वेगळीच आहे। चिखलाने अंग माखणं असेल, पाण्यामध्ये डबक्यामध्ये जाणं असेल, ओला बॉल तुम्हाला टाकायचा असू देत किंवा ओल्या वातावरणामध्ये खेळणं असू देत, हे सगळं काही आनंद देणार आहे। म्हणून पावसाळ्याची वाट आम्ही आवर्जून पाहत असतो। या ठिकाणी एक चांगला बॉल पाहायला मिळाला, परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 वर जाताना आपल्याला पाहायला मिळेल। तीन धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। 5 षटकांची लढत आहे। एका बाजूला विक्रोळी टीम पाहायला मिळते, अमोल म्हात्रे आणि कंपनी विक्रोलियन्स, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर FM हॉस्पेट कर्नाटका, कांधारी किंग्स पांद्रे मुंबई। संतोष बंड यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळताना पाहायला मिळतोय। विकी कांधारी, अर्जुन कांधारी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर FM हॉस्पेट हा देखील कर्नाटकातील एक नामवंत संघ आहे। नितीन जंगम आणि त्याचबरोबरीने संतोष बंड हे देखील व्यवस्थापनाचं काम या टीमसाठी करतायत। चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। धाव घेण्याचा प्रयत्न, कॉल दिला होता आणि लगेचच धाव देखील कंप्लीट केली आहे, कारण एक धाव सुद्धा खूप महत्त्वाची आहे। मागील मॅचेस पाहना, अगदी एका धावेचं महत्त्व त्यामध्ये निर्माण झालं होतं आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल। 4 धावा धावफलकावर 5 षटकांची लढत आहे। ओहो, फैजलने यावेळेला मात्र एक बॉल थोडासा दूर टाकला, बॉलला उसळी दिली, यष्टिरक्षकांकडे पाठवला, फुटवर कापुरं पडलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। 5 षटकांची लढत आहे। मंगेश निष्णात खेळाडू आहेत, कोणत्याही प्रकारच्या फॉर्मॅटसाठी ते सज्ज असतात आणि मेरिटवर क्रिकेट खेळण्यावर त्यांचा भर देखील असतो। मंगेश वैतीचे काही कॉपीबुक फटके सुद्धा आहेत। यावेळेला उसळी होती, एका वेगळ्याच पद्धतीने या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेत मंगेश। बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु तो निष्फळ ठरतोय। मंगेश वैती यांच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पार। 4 धावांसाठी हा फटका जाताना पाहायला मिळेल आणि या 4 धावांची धावसंख्या जर पाहिली तर आता 8 धावा होताना पाहायला मिळत आहेत। प्रथमेश म्हात्रेने प्रयत्न जरूर केला, परंतु बॉल नाही थांबू शकले। सुरुवात तेवढी साजेशी नव्हती झाली, परंतु आता हा चौकार जो आलाय तो मात्र धावसंख्येला एक वेगळी उंची देताना पाहायला मिळेल। परंतु काल आपण पाहिलं 89 धावा 5 षटकांमध्ये करायच्या असताना सुद्धा 5 चेंडू राखून आदित्यप्रिया लॉजिस्टिकने काल सामना संपवला होता। त्यामुळे याच मैदानात आम्ही अगदी 90-95 धावांचा पाठलाग सुद्धा होताना या मैदानात आम्ही पाहिलाय। अशा प्रकारचं हे मैदान आहे। मुंबईमधील एक प्रतिष्ठेचं क्रीडांगण आणि मुंबई क्रिकेटमध्ये एक नावाजलेली स्पर्धा म्हणून देखील साहेब चषकाची एक ओळख आहे।
याही वेळेला मंगेश वैदी आडव्या बॅटचे स्ट्रोक खेळले खरे, परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. चिखलात बॉल थबकलाय, तोपर्यंत एक धाव मिळेल. धावसंख्या पहिली ओव्हर फैजल यांची संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. विदाऊट लॉस 9 धावा विक्रोलियन्स. कल्पेश माहुलकर, उस्मान पटेल, मुजम्मिल, सोहेल ही नावे देखील या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिता कॅम्पचा आणखीन एक वेगवान गोलंदाज आकाश यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. पहिल्या षटकात 9 धावा, थोडंसं नियंत्रण मिळवलेलं आहे, परंतु चढ उतार या ठिकाणी पाहायला मिळेल. मंगेश वैदी आणि शशिकांत कदम विक्रोलियन्ससाठी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश वैदी इन ॲक्शन मध्ये विक्रोलियन्स विक्रोळी. पहिला बॉल इकडे जर पाहिलं तर पंच डेड बॉल घोषित करतायत. त्याची पिचिंग चुकीची होती, तो मात्र सिमेंट प्लॉटच्या पाठीमागे पडला आणि तो पहिल्यांदा पडल्यावर डेड बॉल असेल, दुसऱ्यांदा पडला तर नो बॉल असेल. आकाश तारेकर यांना देखील इन ॲक्शनमध्ये या मॅचमध्ये आपण पाहतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आकाश तारेकर आहेत. मागील 3-4 वर्षात जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेटचे हंगामसुद्धा आकाश यांनी लिहिलेल्या गाजवलेले आहेत. प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. साहेब चषक गंगाई प्रतिष्ठानची स्पर्धा, शाखा समन्वयक आणि एक युवा नेतृत्व योगेश दळवी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना उपनेते दत्ताजी दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या स्पर्धेसाठीचं मार्गदर्शन या विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील भाऊ राऊत साहेब असतील. त्याचबरोबरने नवनिर्वाचित शिवसेना खासदार संजय दिना पाटील साहेब यांचं देखील मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलंय. मंगेश वैदी हे खूप मोठं आव्हान आहे. काल भल्यांना मात्र हे आव्हान नाही पेललं, कारण चिखलामधून धावायचं आहे. मग पावसाळी क्रिकेटसाठी जशी बॅट घेतली जाते ना खास रंगवलेली, तसे मात्र पायातील शूज देखील मात्र आवर्जून सगळे येत असतात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईट बॉल घोषित केला जातोय. मंगेश यावेळेला हवाई हल्ला तर करतायत. पाहूया किती लांबवर हा चेंडू जाईल. मंगेशच्या बॅटमधून आलेला हा फटका समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार खेळलाय मंगेश वैतीने आणि 6 धावा विक्रोलियन्ससाठी मिळवलेल्या आहेत. पहा, स्ट्रोक खेळताना जरूर ते थोडेसे स्किड झाले, घसरले होते, परंतु नियंत्रण चांगलं होतं, टायमिंग चांगलं होतं, त्यामुळे रिझल्ट सुद्धा चांगला आहे 6 वाला.
याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न हवाई हल्ला तर केलाय. स्ट्रोक फसला जरूर होता. चांगले प्रयत्न फैजलने केले. हा स्ट्रोक नक्कीच बॉल पकडता पकडता पुन्हा घसरले, पुन्हा बॉल उचलला आणि मात्र गोलंदाजाच्या दिशेने टाकला. आणि हे पावसाळी क्रिकेट आहे. हे सगळी चित्र तुम्हाला पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. घसरणं, पडणं, सरकणं, चिखलात जाणं, पाण्यात जाणं, डबक्यात पडणं, गवतामधून स्किट होणं, हे सगळं तुम्हाला मंगेश यांचा स्ट्रोक जर पाहिला तर स्ट्रोक फसला होता, परंतु जास्त उंची गाठली होती या चेंडूने. त्यामुळे या चेंडूच्या खाली जर पाहिलं तर फैजल आले त्यावेळेला हातातून चेंडू निसटला. दुसऱ्या प्रयत्नात पकडायला ज्या वेळेला गेले त्यावेळेला पुन्हा पाण्यामध्ये सरकले आणि परंतु त्यानंतर बॉल पकडलाय आणि त्याच पोझिशनमध्ये बॉल पकडला आणि थ्रो देखील केलाय. बसल्या बसल्या थ्रो आणि तो देखील. ही तर मजा आहे या पावसाळी क्रिकेटची. आकाश बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. समोर जर पाहिलं तर मंगेश वैदी, 16 धावांवर मंगेश वैदी खेळतायत. शशी कदम यांनी देखील केवळ एक चेंडू मात्र खेळलेला आहे. 18 धावा धावफलकावर झाल्यात. पहिल्या षटकात जर पाहिलं तर थोडीशी संत सुरुवात झाली होती, परंतु विक्रोलियन्स लयमध्ये आली आहे. यावेळेला हरकतमध्ये आले मंगेश वैदी आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 साठी. मंगेश वैदी ब्रँडेड फटका. टिपिकल मंगेश वैदी. वेटिंगमध्ये असतात अखूट टप्प्याच्या किंवा उसळी घेणाऱ्या चेंडूवर आणि त्यावर एका वेगळ्याच पद्धतीने प्रहार करतात. आणि हा 6 या ठिकाणी मंगेश यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. पहिल्या षटकात थोडेसे बॅकफुटला होते विक्रोलियन्स आणि आता मात्र फ्रंटफुटला येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 24, मंगेश 22. क्रिकेटचा खेळ कोणत्याही पद्धतीने खेळा, आनंद तर मात्र मिळतच असतो. मुंबईमध्ये टेनिस बॉल क्रिकेट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. लेदर बॉल नो डाऊट आपण सगळ्यात जास्त वेळा रणजी करंडक देखील जिंकलेला आहे. बादशाहची मुंबई इकडे आहे. टेनिस बॉल क्रिकेट चांगलं खेळलं जातं. अंडरआर्म क्रिकेट मुंबईत चांगलं खेळलं जातं. यावेळेला मात्र बॉलला थोडंसं पाठीमागे घेतलं, थोडासा बाउन्स दिला आणि ही अतिरिक्त उसळी बॉलला आकाश यांच्या दिशेने पाठवून गेली. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 सुरू असताना मुंबईकर चाकरमानी. खऱ्या अर्थाने मुंबईकरांचं क्रिकेट हे रविवारी असतं. रविवार नसता मुंबईकरांसाठी तो क्रिकेट वार आहे. आपापल्या जवळच्या मैदानात रविवारच्या दिवशी विकेट पकडायची, जागा पकडायची आणि क्रिकेट खेळायचा. यावेळेला मंगेशने हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक उस्मान पटेल बऱ्याच दूरवरून त्या ठिकाणी आले, बॉलवर नजर ठेवली आणि उस्मान पटेल यांनी एक अप्रतिम कॅच या ठिकाणी घेतलाय. टेनिस क्रिकेटमधील वलयांकित खेळाडू म्हणून संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असणारा खेळाडू उस्मान पटेल एक अप्रतिम कॅच या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. कारण अशा प्रकारचे कॅचेस पाण्यामधून धावत जात असताना, गवतामधून, चिखलामधून जात असताना घेणं सोपं नाही आहे, परंतु उस्मान यांनी एक चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली आहे. विकेटही महत्त्वाची होती कारण मंगेश वैतीची होती. पहिला धक्का विक्रोलियन्सला. उस्माने घेतलेला हा झेल पुन्हा पुन्हा पाहायला मिळतोय आपल्याला. आणि 24 धावा धावफलकावर आहेत. पावसाळा सुरू झाला की आपल्या सगळ्यांना वेध लागलेले असतात पावसाळी क्रिकेटचे. खास 8 महिने जरी कपाटात ठेवलेल्या बॅट असतील त्या पावसाळ्यात बाहेर काढल्या जातात. पावसाळ्यासाठीचे शूज बाहेर काढले जातात. पावसाळ्यासाठीचे मात्र खास मैदानं देखील बनवली जातात. आणि हे पावसाळी क्रिकेट खेळण्यासाठी आपण आतुर असतो. आणि पावसाळी क्रिकेटचे काही स्पेशलिस्ट बॅटरसुद्धा असतात, बॉलरसुद्धा असतात. तर त्यापैकी एक बॅटिंगसाठी रोहित भालेराव दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. कल्याण परिसरातील हा खेळाडू किडनी या नावाने देखील ओळखला जातो. बॅटिंगसाठी रोहित भालेराव.
पहिलाच बॉल, टायमिंग तर तेवढं प्रॉपर नाही आहे, बॉल मात्र समोरच्या दिशेने जाईल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला. आणि धावा ज्यावेळेला असं नाही की मैदानाच्या बाहेर बॉल गेल्यानंतरच येतील, कारण धाव घेण्यासाठी जसा फलंदाजाला अडथळा निर्माण होतो, क्षेत्ररक्षकाला देखील तिकडे पोहोचण्यासाठी तेवढं सोपं नसतं. त्यामुळे धावा होतात. आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 1 विकेट माघारी परतल्यानंतर विक्रोलियन्स विक्रोळी 26 धावा. शशिकांत कदम आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे ओमसाई बांद्रा आणि ओमसाई बांद्राच्या विरुद्ध फोर स्ट्रायकर. हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओमसाई बांद्रा या संघात देखील युवा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. फोर स्ट्रायकर देखील एक दमदार संघ आहे आणि त्यांच्यातील सामना यानंतर होईल आणि इनिंग ब्रेकमध्ये मात्र त्याचा टॉस होईल, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. फैजल पुन्हा एकदा बॉलिंगसाठी या ठिकाणी येत आहेत. पहिला बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. उसळी घेत असताना यष्टिरक्षक आकाश तारेकर यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पहिल्याही षटकात खूप चांगली गोलंदाजी केली होती. केवळ 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि आता जर पाहिलं तर 26 वर धावसंख्या थांबली आहे ओव्हर नंबर 3. साहेब चषक विक्रोळी. यावेळेला शशी यांनी मात्र एक हा फटका समोरच्या दिशेने खेळलाय आणि गॅपमध्ये देखील जाताना पाहायला मिळेल. चांगलं टायमिंग शशिकांत कदम यांचं. 4 धावा. 4 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. 30 वर ही धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर फैजल हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक गुणवान युवा खेळाडू आहे. शशिकांत कदम महाराष्ट्रासाठी देखील त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. अगदी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांमध्ये जाऊन देखील लेदर बॉलचं क्रिकेट देखील ज्या खेळाडूने खेळलं आहे तेच मात्र बॅटिंगसाठी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. शशिकांत कदम युवा खेळाडू. फैजल विक्रोळीचेच खेळाडू आहेत. यावेळेला थोडेसे शफल झाले. ऑन साईडला स्टेअर करतायत. हा बॉल बॉडीच्या दिशेने हा बॉल आला आणि 2 धावांमध्ये परावर्तित होताना पाहायला मिळतो. जोपर्यंत फिल्डर येतील, बॉल अडवतील, थ्रो करतील. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पहिला चेंडू निर्धाव आला खरा, परंतु त्यानंतर धावा येत आहेत. पहिले 15 चेंडू संपलेले आहेत. 32 धावा झालेल्या आहेत. अजूनही 15 चेंडू बाकी आहेत, कारण 5-5 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय. यावेळेला मात्र यष्टिरक्षकांना चकवत असताना बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल होता. प्रथमेश मात्रे आलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. रोहित भालेराव आणि शशिकांत कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
धावसंख्या टीमची 33. मंगेशने चांगली सुरुवात केली खरी, परंतु त्यांच्या माघारी परतल्यानंतर मात्र डावाची जबाबदारी या 2 खेळाडूंना घ्यावी लागणार आहे. फैजल पुन्हा एकदा बॉलिंगसाठी मार्गस्थ होतील. हो हो हो, फैजलने याही वेळेला शरीरापासून दूर बॉल टाकला, थोडासा वेगात टाकला, कीपरकडे पाठवला. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळेल. आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत आणि केवळ 16 धावा खर्च केल्या फैजलने. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 33 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला देखील भन्नाट वेगात उसळी असणारा हा बॉल शरीरापासून दूर टाकला. बॅक टू बॅक 2 बॉल. काही कळायला मार्ग नाहीये रोहित यांना. एवढे जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी सादर केले. या फैजलचं कौतुक करावं लागेल. जरी विकेट नसेल मिळाली तरी देखील 2 ओव्हरमध्ये केवळ 16 धावा दिल्या आणि या ओव्हरमध्ये केवळ 7 धावा दिलेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 11च्या सरासरीने 33. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि या 2 ओव्हरमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. टीमचे कॅप्टन येत आहेत पुढचं षटक घेऊन. 3 ओव्हर झाल्यानंतर 33 धावा आहेत. मंगेश वैती माघारी परतल्यानंतर शशिकांत खेळत आहेत 8 वर, रोहित खेळत आहेत 2 वर आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. FM कांधारी टीमचे कॅप्टन सचिन काटकर पुढलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. माहुलच्या बाजूलाच असणारा अंबापाडा, या अंबापाड्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. तर समोर जर पाहिलं तर दादरचे शशिकांत कदम आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये कल्याणचे खडे गोळवली या गावाला बिलॉंग करणारे रोहित भालेराव यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल पुढे केला आणि त्याला समोरच्या दिशेने अगदी झाडावर पाठवलाय. झाडाची पाने देखील खाली पडली. एवढ्या जोरात झाडावर आदळलाय हा चेंडू आणि पहिलाच बॉल षटकारामध्ये शशिकांत कदम परावर्तित करतायत. ओव्हर पिच बॉल होता आणि चांगल्या पद्धतीने त्याने त्याला त्या ठिकाणी खेळलेलं आहे. षटकाराने धावसंख्या जर पाहिली तर 39 होताना पाहिला मिळते. 11 चेंडू तर अजूनही बाकी आहेत. शशिकांत कदम 14 धावांवर बॅटिंग करतायत. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. समोर जर पाहिलं तर पुन्हा आता यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव पूर्ण केली आणि रोहितने मात्र सांगितलंय 1च धाव या ठिकाणी ठीक आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 40 वर जाते. पावसाळी क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण मुंबईकर भाग्यशाली आहोत. इतर ठिकाणी जर पाहिलं तर पाऊस आल्यावर मॅच थांबतात, परंतु मुंबईत पाऊस आल्यानंतर क्रिकेटला आणखी उधाण येतं आणि म्हणून मुंबईकर होणं कधीही चांगलं. 12ही महिने क्रिकेट खेळायला मिळतं. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 धाव तिकडे मिळेल. आकाश थोडासा बॉल बाजूला गेला परंतु एकाच धाव्यावर थांबलेले आहेत आणि आता मात्र दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय परंतु यावेळेला शशीने थांबवले त्यांना. धावसंख्या 41. मुंबईकर म्हणून आपल्या सगळ्यांना नक्कीच मुंबईकर म्हणून रोहित शर्माने देखील काल ट्रॉफी जिंकली आहे. क्रिकेटचा देव देखील याच मुंबईत जन्माला आला. विविध सण उत्सव त्यावेळेला मात्र बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता परंतु
एका धावेने धावसंख्या. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु यशस्वी नाही झाले. या फुलटॉसचा अंदाजच नाही आला. 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन काटकर पहिल्याच बॉलवर षटकार आणि त्यानंतरच्या लगातारच्या 3 बॉलवर केवळ एक धावच खर्ची केली गेली. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय. रोहितच्या बॅटमधून आलेला हा हिट पाहायला मिळतोय आणि षटकारामध्ये परावर्तित केलाय. हो, हा तोच रोहित भालेराव आहे ज्याने नगरसेवक चषक शिरवण्याच्या स्पर्धेमध्ये एका स्पर्धेमध्ये तब्बल 23 षटकार मारले होते आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या रबर बॉल क्रिकेटचं लक्ष वेधून घेतलं होतं. तोच रबर बॉल क्रिकेटचा एक जबरदस्त सितारा बॅटिंग करताना पाहायला मिळतोय रोहित भालेराव. किडनी याही वेळेला विकेट केला जातोय. लेन बॉल पिक केला आणि रोहित भालेराव यांच्या बॅट मधून आलेला हा फटका देखील जाईल सीमा रेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 हवाई हल्ले पाहायला मिळाले. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करत होते, आता गोलंदाजाला स्ट्रगल करायला लावलंय कारण या ओव्हरमध्ये धावा आल्या. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या 54 झाली आहे. 1 विकेट माघारी परतलेली आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी अनिबाई यांचं आगमन होत आहे. आम्हाला अभिमान आहे. आमच्याच परिसरातील खेळाडू आहेत, विक्रोळी परिसरातील, आणि ज्यांचा ब्रँड देखील हमर हा चर्चेत आहे. त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळण्याचं मलाही भाग्य लाभलं आहे आणि हमर या बॅटचे सर्वा या ठिकाणी अनिबाई तुम्ही ज्या पद्धतीने स्ट्रोक मारायचा, बॅट अशी केविलवाणी वाटायची ज्यावेळेला तुम्ही तुमचे बंधू दोघेही ज्यावेळेला क्रिकेट खेळायचे. आणि आज बॅटचा हा ब्रँड देखील खूप लोकप्रिय झाला आहे. बॅट पाहायला मिळाली होती परंतु हनीफबाई बरेच दिवस दिसले नव्हते. आरिफ आणि हनीफ या दोन्ही बंधूंनी विक्रोळी परिसरातील क्रिकेट गाजवलं. आकाश 11ला सुद्धा क्रिकेट खेळले. हॅमर नवाज स्पोर्ट्स हा त्यांचा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडची बॅट सुद्धा खास या ठिकाणी दिली जाणार आहे. सिरीजसाठी जी बॅट दिली जाणार आहे तर तेच अनिबा या ठिकाणी हॅमर नवा स्पोर्ट्सचे सर्व इकडे येत आहेत. शेवटच्या षटकासाठी पाहूया गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केलं जात आहे. कल्पेश माहुलकर कडक येतात गोलंदाजी करण्यासाठी. एका बाजूला आता शशिकांत 16 धावांवर खेळत आहेत. रोहित खेळत आहेत 15 धावांवर. दोघेही लयमध्ये आले चांगले. पावसालाही सुरुवात झालेली आहे. पाऊस सुरू असताना क्रिकेट खेळणं, क्रिकेट पाहणं एक वेगळाच आनंद आहे आणि तो आनंद जर या ठिकाणी विक्रोळी नगरीमध्ये असेल तर मात्र तो आनंद नक्कीच या ठिकाणी मोठा असतो. यावेळेला अकुटप्प्याचा बॉल होता. स्ट्रोक खेळला जरूर आहे. 1 धाव तिकडे घेतली जाईल. पाण्यामध्ये बॉल थांबलाय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 55 वर जाईल. हे 5 बॉल मात्र खूप निर्णायक असणार आहेत. पावसाचं वेगात झालेलं आगमन. माहुल कोळीवाड्याचा आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू कल्पेश माहुलकर कडक याला आपण बॉलिंग करताना पाहतोय. समोर जर पाहिलं तर रोहित भालेराव लगातारचे 2 षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेत. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. रोहित भालेराव किडनी तुटून पडलाय आणि आणखीन एक मोठा फटका. लगातारचा 3रा षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्या टीमसाठी येताना पाहायला मिळतोय.
पाऊस ज्या वेळेला काही खेळाडू असे असतात ज्या पाऊस जसा जास्त पडेल त्यांची बॅटिंग जास्त खुलते, त्याच्यापैकी एक पाहायला मिळतोय आणि लगातारचा तिसरा षटकार रोहित भालेराव यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कल्पेशला देखील आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. धावसंख्या 61 झाली आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. प्रथमेश म्हात्रे, आकाश तारेकर, उस्मान पटेल यांच्यासारखी नावे देखील दुसऱ्या डावात पाहायला मिळणार आहेत. परंतु विक्रोलीयन्स हा सुद्धा पारंपरिक क्रिकेट खेळणारा आणि बरीच वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळणारा संघ आहे. रोहित भालेराव आणखीन एक स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदर बॉल सीमारेषच्या बाहेर फरार होताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी. एका रोहितला काल रात्री आपण विश्वकरंडक उंचावताना पाहिलं आणि एका रोहितला आज बरसताना पाहायला मिळतोय. पावसात देखील वरून पाऊस बरसतोय आणि खेळपट्टीवर जर पाहिलं तर रोहित भालेराव बरसतोय. उस्मान पटेलचा प्रयत्न जरूर होता बॉल अडवण्याचा, परंतु तो अडला नाही आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 65 वर जाते. 65 धावा धावफलकावर. शेवटची ओव्हर आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे ओमसाई बांद्रा आणि 4 स्ट्रायकर. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर यावेळेला एका हाताने स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र हा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल की एका हाताने फटका खेळलाय. जयंबे गिरगाव आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर ओमसाई बांद्रा असा सामना होणार आहे. जयंबे आपला संगनायक या ठिकाणी त्वरित पाठवायचा आहे. ओमसाई बांद्राचे कॅप्टन किशन आलेले आहेत आणि इकडे रोहित भालेराव मात्र तुटून पडलेत. षटकार चौकाराची भाषा सुरू आहे त्यांची सध्या. यावेळेला उसळी होती या बॉलला आणि हुक केलाय आणि हा फटका पाहूयात किती धावांसाठी, तर नाही, डेड बॉल आहे. जो पिचिंग स्पॉट आहे, सिमेंटचा जो प्लॉट आहे त्याच्या अलीकडे फोर स्ट्रायकर अर्थातच जयंबे गिरगाव. यावेळेला देखील स्ट्रोक खेळला जातोय. रोहितच्या बॅट मधून आणखीन एक हिट येईल का? यस, रोहितने काय बॅटिंग केली आहे, आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलंय आणि आणखीन एक मोठा फटका षटकार येतोय रोहित भालेरावच्या बॅट मधून. या ठिकाणी जर पाहिलं तर 2 चौकार 4 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले आणि धावसंख्या बघता बघता 75. फैजलने 2 ओव्हरला केवळ 16 रन दिल्या होत्या. इतर गोलंदाजांचा समाचार घेतलेला आहे. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. दुसरी धाव देखील घेतली गेली. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आणि बघता बघता एक मोठं आव्हान उभं राहिलं. कारण 3 ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने 33 धावा होत्या आणि आता जर पाहिलं तर 5 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 78 धावा. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे FM कांधारी किंग्स या टीमला. रोहित भालेरावने मात्र चांगलीच कामगिरी केली. हे अपडेटेड 38 धावा. रोहितची मात्र बऱ्याच कालावधीनंतर पावसाळ्यातील एक दमदार इनिंग आम्हाला पाहायला मिळाली. रोहित आता लयमध्ये आला असं म्हणावं लागेल, कारण मंगेश वैदी 10 चेंडूमध्ये 22 धावा काढून माघारी परतले. त्यानंतर शशिकांत कदम मैदान नॉट आऊट राहिले 9 चेंडूमध्ये 17 वर आणि रोहित भालेराव डावाचे नायक राहिले 11 बॉलमध्ये 38 धावांची खेळी, ज्यामध्ये 4 षटकार 2 चौकार सामील. आकाश 1 षटक टाकलं, 1 विकेट घेतली, एकमेव विकेट घेतली, ती 17 धावा खर्च केल्या. कल्पेश माहुलकर थोडेसे महागडेच राहिले आज, कारण 1 ओव्हरमध्ये 24 धावा त्यांनी खर्च केल्या. सर्वात किफायतशीर गोलंदाज कोण होते तर ते फैजल होते, ज्यांनी 2 ओव्हरमध्ये केवळ 16 धावा दिल्या. आणि सचिन काटकर हेही मागडे राहिले, कारण 1 ओव्हर टाकली, 21 धावा त्यांनी खर्च केल्या आणि त्यामुळे धावसंख्या जर पाहिली तर 78 उभी राहिली. 79 धावांचा करायचा आहे पाठलाग. आपण आहोत विक्रोळीमध्ये सुरू आहे साहेब चषक स्पर्धा. युवा नेतृत्व
योगेश दळवी यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि पावसाळी क्रिकेटमधील जर पाहिलं तर एक महत्त्वाची स्पर्धा सुरू आहे, मॅचही महत्त्वाची सुरू आहे. परंतु जशी दुसऱ्या डावात ही मॅच जाईल त्यावेळेला मात्र या ठिकाणी आवाज विक्रोळीचाच ऐकायला मिळणार आहे. या सागर मोरे सर यांचा आवाज ऐकाल. धन्यवाद धन्यवाद चंदू सर. जय अंबे फोर्थ स्ट्रायकर टीम टॉससाठी यायचं आहे. जय अंबे फोर्थ स्ट्रायकर आपण टॉससाठी यायचे. समोरची टीम तिथे उपस्थित आहे. जय अंबे फोर्थ स्ट्रायकर. तीस बॉलमध्ये 79 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम कंधारे किंग्स. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्याच्या अगोदर टॉस केला जातोय. जय अंबे फोर्थ स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम आणि भाई आपणास विनंती करेल की आपण टॉस करायचा आहे. आमचे टागोरनगर परिसरातील एक चांगले खेळाडू खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि आता त्यांची हॅमर या बॅटची ब्रँड देखील संपूर्ण मुंबईत आपण बघतोय. एका साईडला किसन देवेंद्र, एका साईडला आकाश चिंदारिया. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच असणार आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बिग फाईट, काटेकी टक्कर. जय अंबे फोर्थ स्ट्रायकर त्यांच्या विरुद्ध टीम ओमसाई बँड्रा. दोन दिग्गज संघ आमने सामने. खूप चांगली मॅच ही देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीम्सला. स्वागत आहे सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होती आहे. FM कंधारी किंग्स या टीमला मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 79 रन्स करायच्या 30 बॉलमध्ये. बघूयात कशा प्रकारे आपण पाहिलं तर हा डाव रंगेल. स्ट्राईक एंडला बॅटर सलामीची जोडी मात्र दाखल झाली आहे. प्रथमेश म्हात्रे पिट्टू चांगले खेळाडू आहे. त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर उस्मान पटेल रायगड परिसरातील एक नामवंत खेळाडू ज्याची देखील चर्चा संपूर्ण आखाती देशामध्ये देखील पाहिली गेली. उस्मानची बॅटिंग पाहण्यासाठी देखील नेहमी चर्चेत राहिले गेलेत. असे दोन सलामीचे धडाकेबाज बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये झालेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मुकेश दासच्या हातामध्ये बॉल दिलाय पहिलीच ओव्हर घेऊन. अजून टीम मीटिंग केली जाते. कट्टा कट्टा लाईन बॉय कट्टा. बघूयात कशा प्रकारे डाव रंगतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुमित आवटे, बुम बुम बुमरा, कांजूर मार्गचा आणि टेनिस बॉल क्रिकेटमधला बुमरा म्हणून नक्कीच ओळखलं गेलं. काल बुमराने प्लेअर ऑफ द सिरीज घेतली आणि त्याची उपमा आपण आज सुमित आवटेला देतो. त्याचं नाव आपण देतो आहे कारण की खूप चांगली त्याच्या ॲक्शनने बॉलिंग सुमितला पण करताना पाहिलं गेलं. कांजूर मार्ग एकविरा संघासाठी, ज्युनियर एकविरा संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळला गेलं. त्यानंतर आता विक्रोलियन्स संघासाठी देखील सातत्याने
खूप चांगलं क्रिकेट खेळतोय आणि खूप चांगली बॉलिंग सुमित आवटे. बुमराह काजू मार्कचं नाव त्यांनी पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी सध्याच्या घडीला खूप चांगली बॉलिंग करताना पाहिलं गेलं आहे. स्ट्राईक एंडला उस्मान, ज्या उस्मानची देखील चर्चा संपूर्ण भारत देशामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उस्मानला देखील खेळताना पाहिलं गेलं. आणि उस्मान ही क्रीडा स्पर्धा आवर्जून विक्रोळीत येत असतो, कारण की त्याला पण ह्या ग्राउंडवरती खेळण्याची एक वेगळी मजा राहिली आहे. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगेल. बॉलिंगसाठी सुमित, स्ट्राईक एंडला बॅटर उस्मान पटेल, ज्याची देखील चर्चा संपूर्ण मुंबईपासून दुबईपर्यंत पाहिली गेली आहे. 79 धावांचा पल्ला गाठायचा आहे. साहेब चषकाचा आज शेवटचा दिवस, दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोळी ही टीम मात्र फायनलमध्ये गेली आहे. आज टीम कुठली जाणार? पहिल्या हाफमध्ये ओमकार 11 गिरगाव संघ सेमीफायनलमध्ये गेला आहे. सुमित आवटेचा पहिला बॉल, सामना करतील ते उस्मान. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल आपण पाहिला तर उचली घेणारा पाहिला गेला मंगेश वैद्य यांना देखील आपण पाहिलं तर वरून बॉल ट्रॅव्हल्स झाला. मागे गिरीश कोसरेकर यांनी मात्र कव्हर केलं. व्हाईट बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर आता मात्र प्रथमेश म्हात्रे येतात. पिट्टू, चांगलं क्रिकेट पिट्टू पण खेळले. त्यांनी रब्बर बॉलची क्रिकेटची बॅटिंग प्रथमेशची देखील पाहण्यासारखी राहिली आहे. या ग्राउंडवर देखील त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. प्रथमेश म्हात्रे यांना मात्र स्ट्राईक एंडला पाहू शकतो. बॉलिंगसाठी सुमित. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. गंगाई प्रतिष्ठान योगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा, त्यांच्या माध्यमातून 6वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे पण मात्र थांबून ठेवलं गेलंय. आणि डॉट बॉल. सुमितचा हा बॉल आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने पाहिला गेला आणि बॅटरला कुठेतरी बीट करत असताना पाहिला गेला डॉट बॉल. 79 रनचा भला मोठा टार्गेट आहे, त्यामुळे FM कंधारी किंग्सला मात्र कुठेतरी प्रयत्न करावे लागतील. आमचे निलेश लोखंडे कापूस विशेष करून नाशिकवरून आज आलेत आणि खूप चांगलं क्रिकेट विक्रोलियन संघासाठी खेळले. अष्टविनायक, त्यांचा स्विंग पाहण्यासारखा राहिला आहे आणि आपलं पण स्वागत आहे. इकडे मात्र 3 रन कंप्लीट केले गेले आहेत. अनेक यंग प्लेयर्स पण इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. उझेर पण आहे इन ॲक्शनमध्ये आज. एक युवा खेळाडू फैजलने देखील पहिल्या इनिंगमध्ये चांगली ओव्हर टाकली आहे. 5 रन झाले धावफलकावरती आणि पहिली ओव्हर चालू आहे. हलकासा पाऊस पण चालू आहे, त्यामुळे बॅटरला देखील तेवढं कष्ट आहेत. गंगाई प्रतिष्ठानचं हे आयोजन दरवर्षीप्रमाणे विक्रोळी पावसाळा चालू झाला की सर्व टेनिस बॉल क्रिकेटरनं लक्ष लागतं ते विक्रोळीवरती. बॉलर सुमित, स्ट्राईक एंडला बॅटर उस्मान. या बॉलवरती देखील बीट केलं गेलं. एक चांगली पिचिंग पाहायला मिळते तिकडे आणि डॉट बॉल. पुन्हा एक चांगली पिचिंग पाहायला मिळेल सुमित यांच्या माध्यमातून. सुमितला माहिती आहे जर आपण पहिली ओव्हर सेफ टाकली तर आपल्या उर्वरित बॉलरचा पण कॉन्फिडन्स वाढेल, त्यामुळे आपल्याला इकडे चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला उस्मान पुन्हा एकदा, याची देखील चर्चा पाहिली आहे आणि आज त्याचा देखील चाहता वर्ग इकडे गर्दी केली आहे. या बॉलवर देखील पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका बॉल हवेत आहे तिकडे. नो मॅन स्टनमध्ये बॉल पडतोय आणि क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील. गिरीश तिकडे पोहोचले बट रन तदनंतर 2 रन मिळतात आणि 7 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आडव्या बॅटने उस्मानने आसमान दाखवलाय आणि या बॉलवर आपण भारतीय क्षेत्ररक्षक आहेत आणि बॅटर आउट. बंटीने एक चांगली कॅच पकडली, मित्रानेच मित्राच्या बॉलिंगवरती कॅच पकडली. दोघं चांगले मित्र पण आहेत
आणि बंटीला माहिती आहे ही कॅच नाही तर मॅच आहे. उस्माने प्रयत्न जरूर केले, हाफ ट्रॅकर बॉल होता त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल आसमानामध्ये जरूर गेला, बट तिकडे बंटी होते आणि बंटीने अगदी बसून कॅच पकडली. गुड कॅच. चांगले खेळाडू उस्मान, बट मैदानाच्या बाहेर आपण पाहिलं तर जाताना पाहायला मिळतील. पहिला झटका लागतोय टीम FM कंधारी किंग्स या टीमला. हलकासा पाऊस पण चालू झालाय त्यामुळे आता कुठेतरी डिफिकल्टीज आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आता आपण पाहिलं तर येथील FM कंधारी किंग्स संघासाठी उस्मानची जागा घेण्यासाठी आपण पाहिलं तर बायकरमॅन आकाश तारेकर येतात. त्याच्या देखील नावावर अनेक बाईक्स पाहिल्या गेल्या. पारगाव संघासाठी ग्रामीण क्रिकेट देखील अगदी खूप चांगलं खेळलं गेलं. त्यानंतर रायगड, डिंगडॉंग अशा अनेक व्यावसायिक टीम आकाश तारेकरने पण गाजवल्या. आणि ह्या ग्राउंडवर आकाश तारेकर देखील दरवर्षी न चुकता या ग्राउंडवर या क्रीडा स्पर्धा खेळण्याकरिता दाखल होत असतात. चांगली फिल्डिंग, चांगली बॅटिंग ही आकाश तारेकरची ओळख आहे. मिडल ऑर्डरला ओपनिंग, डेथ ओव्हरमध्ये नेहमी चांगलं परफॉर्मन्स करताना पाहिला गेला आकाश तारेकरांच्या माध्यमातून. एक क्विक फिल्डर आहेत. सात रन झाले त्या फलकावरती आणि एक विकेट माघारी परत गेले. बॉलिंगसाठी सुमित, स्ट्राईक एंडला बॅटर आकाश. बॉलिंगसाठी सुमित, स्ट्राईक एंडला बॅटर आकाश. या बॉलवर आपण पाहिलं तर वाईड बॉल. एक्स्ट्रा रनने मात्र धावफलक पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. रब्बर बॉलचं क्रिकेट आहे त्यामुळे ह्या रब्बर बॉलचं क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे. प्रत्येकाला एक क्रिकेट आवडतं. काही जण फक्त पावसाळ्यात खेळतात, काही जणांना पावसाळी रब्बर बॉल खूप आवडतं. बॉलर सुमित, स्ट्राईक एंडला बॅटर आकाश तारेकर. या बॉलवर देखील खोलर डब्याचा बॉल, त्याला मात्र इथे डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत आणि रोहन साळुंके तिकडे पोहोचले, पण बंटीने चांगलं कव्हर केलं गेलं. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली सुमित आवटे यांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला आणि स्कोर कार्ड 9 रन झालेत. एक विकेट जात असताना शंकर नाना ढमाळे आपलं पण स्वागत आहे. नाना पण आज आपल्या समोर दाखल होत आहेत. पहिली ओव्हर संपली आणि राहुल पवळकर पण मॅचचा आनंद घेत आहेत. खूप चांगलं क्रिकेट ते पण खेळलेत. आणि 9 रन, एक विकेट. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गिरीश कोचरेकर यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. एक नववी खेळाडू आहेत. विक्रोली संघासाठी सातत्याने खूप वर्ष खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. थोडे इंजरीमध्ये आहेत, बट दुखापतग्रस्त आहेत, बट खेळतील. विक्रोलियन्स या नावासाठी नेहमीच सातत्याने खूप वर्ष हे नाव देखील खेळताना पाहिलं गेलं. गिरीश कोचरेकर, खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेटचा पण अनुभव आहे. स्ट्राईक एंडला आकाश तारेकर, बॉलिंगसाठी गिरीश कोचरेकर. तारेकर, कोचरेकर. पहिलाच बॉल आपण पाहिला तर समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे रन डॉट बॉल आहे. डॉट, डेड बॉल.
या बॉलवरती देखील आकाशने बॉल आकाशाकडे धाडलाय. समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती स्वागत करत असताना 6 रनसाठी. इट्स अ 6. परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले बॅटर आकाश तारेकर. आकाशने बॉल आकाशाकडे धाडला आणि तिकडे आपण पाहिलं तर 6 रन. साडेची मात्र फांदी तिकडे पडली. पहिल्याच बॉलवरती 6 आला. स्कोर पाहिलं तर 15 रन झालेत. बघूयात कोण ही मॅच कशा प्रकारे जिंकेल. 79 रन्सचं एक भलं मोठं टार्गेट FM कंधारी किंग्स मात्र पाठलाग करत असताना या दुसऱ्या डावामध्ये या बॉलवरती देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल हवेत आहे तिकडे आणि क्षेत्ररक्षक आहेत बंटी. बंटीने ही दुसरी कॅच. बॅटर आउट. बॅक टू बॅक 2 कॅचेस बंटीने खूप चांगल्या पकडल्या गेल्या. कारण की बंटी खूप चांगले कीपर पण आहेत त्यामुळे त्याचा त्यांना पण बेनिफिट आहे आणि नेहमीच खूप चांगली फिल्डिंग करताना बंटी यांना पाहिलं गेलंय. अगदी अलगद दोन्ही कॅच अगदी इझिली पकडल्या आणि बॅटर आपण पाहिलं तर इकडे आउट होईल. आकाश तारेकर यांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. FM कंधारी किंग्स संघाला मात्र इकडे 2 झटके लागलेत. एक 6 आला जरूर बट आकाश तारेकरला मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. बंटीनी चांगली कॅच पकडली गेली. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक येत आहेत. अजून एक युवा खेळाडू ज्याची देखील खूप चर्चा चांगली राहिली आहे. चांगले प्लेयर आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. ग्रामीण क्रिकेट पण खूप चांगलं खेळताना पाहिलं गेलं अमितला आणि आज आपल्या ह्याच परिसरात मात्र खेळण्याकरिता दाखल झालेत विक्रोळीमध्ये. काल अजून एक ग्रामीणचा खेळाडू आपण पाहिला भावेश नाईकला काल खेळताना पाहिलं गेलं. अफलातून बॅटिंग केली भावेशने आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमला फायनलमध्ये घेऊन गेला. बॉलिंगसाठी गिरीश कोचरेकर. स्ट्राईक एंडला बॅटर अमित नाईक. या बॉलवर देखील पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. बॉल हवेत आहे आणि कोचरेकर तिकडे स्वतः गेले बट 2 रन मिळतात तिकडे. कट्टा आपण कुठे आठवलं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे. आमचे बॉल बॉय 2 दिवस कट्टा आणि त्याची टीम चांगलं कार्य करते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गिरीश. स्ट्राईक केला बॅटर अमित नाईक. या बॉलवर देखील एक चांगला बॉल मात्र पिचिंग पाहिली गेली गिरीश यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर 6 येऊन सुद्धा गिरीशने मात्र लाईन तीच ठेवली आणि अनुभव आहे. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. तुमचा फॉर्म येतो जातो बट गिरीश यांच्याकडे क्लास आहे आणि खूप वर्ष खेळतात. पहिल्या बॉलवर 6 येऊन पण गिरीशने खूप चांगलं कमबॅक केलं. शोल्डर डाऊन नाही केले. त्याच लाईन लेंथला मात्र बॉलिंग करत राहिले. दादर प्रभादेवी त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. लेदर बॉल क्रिकेट पण खूप चांगलं खेळताना पाहिले गेलेत. या बॉलवर मात्र इथे लाऊड अपील केले गेले आणि पिट्टू मात्र स्वतःहून मैदानाच्या बाहेर जात आहेत की त्याला माहिती आहे बॅटची एज घेतली गेली आहे आणि प्रथमेश म्हात्रेला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. इट्स आउट. OUT. आणि गिरीश कोचरेकरने ह्या ओव्हरमध्ये अजून एक दुसरा झटका देतोय. प्रथमेश म्हात्रेला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. FM कंधारी किंग्स मात्र इथे कुठेतरी डगमगताना पाहायला मिळते या डावामध्ये. बाहेरचा बॉल त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि प्रथमेशला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. बॅटची हलकीशी काढा घेतली गेली. 18 रन आणि 3 विकेट गेलेत. 18 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. नवीन बॅटर आपण पाहिलं तर सचिन काटकर येतात मैदानाच्या आतमध्ये. FM कंधारी किंग्स कुठेतरी या मॅचमध्ये मात्र शांत राहिली आहे.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गिरीश कोचरेकर, स्ट्राईक एंडला बॅटर सचिन काटकर आणि साहेब चषकाचं आपण पाहिलं तर हे 6वं पर्व गंगाई प्रतिष्ठानची क्रीडा स्पर्धा. या बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला तिकडे. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग तिकडे आणि गुड बॉलिंग. गिरीश कोचरेकर यांचा एक चांगला स्पेल आला. पहिल्या बॉलवर 6 आला, पण 2 विकेट मिळवले गेले आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झालाय 19 रन झालेत. एकोणीस रन झाली धावफलकावरती. अजूनही पल्ला मोठा गाठायचा आहे, त्यामुळे कुठेतरी धावांसाठी धडपड करावी लागेल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1 लाखाचं आयोजन, 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. गंगाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ह्या टुर्नामेंटचं आयोजन प्रो लिंक या यूट्यूब चॅनलवर देखील आपण लाईव्ह पाहतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पाहूयात आता पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. सुमितच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल दिला. सुमित आउटे. स्ट्राईक एंडला सचिन काटकर यांना मात्र कुठेतरी मॅच बनवावी लागेल. 18 बॉलमध्ये 60 रनची गरज आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 20 आले पाहिजेत. या बॉलवर डेड बॉल. इकडे मात्र डेड बॉल पाहायला मिळेल. 59 रनची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता टीम FM कंधारी किंग्स. बॉल सुमित, स्ट्राईक एंडला बॅटर सचिन काटकर यांना मात्र काहीतरी करावं लागेल, बॅटिंग करावी लागेल आणि स्कोर बनवावा लागेल. मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे एक ॲग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर पण फटका फसला गेला. बॉल हवेत आहे आणि सचिन काटकर यांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. FM कंधारी किंग्स मात्र इथे पूर्णपणे बॅकफुटला जात असताना एक इझी कॅच पकडली त्यांनी मात्र मंगेश वैद्य यांच्या माध्यमातून. आणि FM कंधारी किंग्स मात्र कुठेतरी इथे बॅकफुटला गेली आहे. पूर्णपणे टीम ठासळताना पाहिली गेली. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची काढा घेतली गेली. बॉल हवेत होता आणि मंगेशने एक इझी कॅच तिकडे पकडली गेली. बॅटर आउट. स्ट्राईक एंडला बॅटर मुजम्मिल येतात, लेफ्टी आहेत. कुठेतरी विक्रोलियन्स टीमने मात्र ही मॅच आपल्या हातामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलिंग सुमित. या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळला गेला. मुजम्मिल यांच्या बॅटमधून आपण पाहिला तर प्रॉपर स्ट्रोक खेळत असताना 6 रनसाठी स्टँड अँड डिलिव्हर, अगदी जागेवरून फटका सजवला. थोडे स्कीड झाले जरूर, बट फटका फसला नव्हता तिकडे आणि प्रॉपर टायमिंग. इट्स अ 6. रोहित भालेरावची पहिल्या इनिंगमध्ये अफलातून बॅटिंग केली आणि रब्बर बॉलची बॅटिंग रोहितची नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये हा चेहरा सर्वांच्या नजरेत आला आणि त्यानंतर मॅच फिरवली आहे. अनेक 25 रन झालेत. मुजम्मिल यांना पण मात्र इथे बॅटिंग करावी लागेल.
मॅच इकडून पण फिरवतील का? जर एक चांगली इनिंग खेळली तर नक्कीच मॅच फिरू शकते. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय. बट दोन्ही बॉलर्सनी खूप चांगली बॉलिंग केली. म्हणजे सुमित आवटे असेल, गिरीश कुचरेकर यांनी पण खूप चांगला स्पेल टाकला आणि मॅचमध्ये घेऊन आले. उर्वरित बॉलरचा कॉन्फिडन्स वाढवला. या बॉलवर पण फटका फसला तिकडे. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. मुकेश दास तिकडे बॉलवरती पोहोचले आणि रन 2 रन 27 रन झाले धावफलकावरती. अजूनही 52 रनची गरज आहे. 15 बॉलमध्ये 52 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. एक 5 ते 6 सिक्स मारावे लागतील. या कॅल्क्युलेशननी खेळावं लागेल. या बॉलवर पण ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते. आपण पाहिलं तर तिकडे बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बंटी तिकडे होते मात्र बॉल फेकी केली. चांगला थ्रो पाहायला मिळाला. रन सिंगल मिळेल. 28. बघूयात कशा प्रकारे हा डाव अजून कालाटणी घेईल का. आज सर्व चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. अष्टविनायक विक्रोळी संघाने चांगला परफॉर्मन्स केला. त्यानंतर ओमकार 11 गिरगाव, कार्तिक दर्जीने चांगली बॉलिंग केली. रोहन भोसलेनी पण खूप चांगली बॅटिंग पाहिली गेली. आता मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. अजूनही एक बॉल मला असं वाटतंय कुठेतरी ही मॅच शांत होताना पाहिली गेली दुसऱ्या डावामध्ये. बट खूप चांगला बॉलिंग पाहिला गेला. म्हणजे सुमित आवटेचा हा स्पेल आणि गिरीश कुचरेकर यांचा स्पेल खूप इम्पॉर्टंट होता. त्याच ओव्हरमध्ये 2 मोठे झटके पाहिले गेले. या बॉलवर फटका तर सजवलाय बट तिकडे क्षेत्ररक्षक हुसेर पोचतात. एक युवा खेळाडू. तीस रन झाले धावफलकावरती. 12 बॉलमध्ये 49 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. बारा बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गंगाई प्रतिष्ठानची क्रीडा स्पर्धा आणि योगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं तर विक्रोळी कन्नवार नगर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण सर्कल या विक्रोळीमध्ये अंडरआर्म क्रिकेट पण खूप चांगलं खेळलं जातं. ओरम क्रिकेट देखील या ग्राउंडवर खूप चांगलं खेळले गेलेत आणि आज एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. सर्व मॅचेस आपण येणाऱ्या कालावधीमध्ये देखील क्रिकेट पाहणार आहोत. 28 ते 22 जुलैला देखील SP बॉईजची रब्बर बॉल ट्रॉफी. त्यानंतर कोलगेट ग्राउंडवरती देखील धर्मवीर चषक 20 आणि 21 जुलैला आपण पाहणार आहोत. माईम धमाका देखील 27-28 जुलैला आपण पाहणार आहोत. बारा बॉलमध्ये 49 धावा करायच्या. बॉलिंगसाठी सौरभ अंकुश हातामध्ये बॉल दिलाय. एक चांगले बॉलर आहेत सौरभ. बारा बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. बारा चेंडूमध्ये 49 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर पुल केला गेलाय. एक पॉवरफुल फटका पाहायला मिळतो बॅटरच्या बॅटमधून. पण तिकडे रन मिळतात 6.
मुजम्मिल यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्याच बॉलवरती हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावर मात्र फायदा उचलला गेला आणि हा 6 रनसाठी मात्र एक 6. 43 रन्स करायचे, 11 बॉल 11 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. विक्रोळी त्यांच्या विरुद्ध FM कंधारी किंग्स. FM कंधारी किंग्सने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आणि 79चा मात्र इथे पाठलाग करत असताना टीम FM कंधारी किंग्स सर्व प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. 11 बॉलमध्ये 43 रनची गरज आहे. अकरा चेंडूमध्ये 43 धावांची गरज मॅच जिंकण्याकरिता टीम FM कंधारी किंग्स या टीमला. इकडून पुढे मॅच फिरेल का नजर आहे सर्वांच्या. मुजम्मिल यांच्याकडे देखील क्षमता आहे, त्यांच्या सोबतीला बॅटर आहेत अमित नाईक. दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे, एक दोन्ही युवा खेळाडू. या बॉलवर मात्र फटका फसतोय तिकडे, डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र शशिकांत कदम पोहोचतील. शशिकांत यांनी पण एक चांगली इनिंग खेळले, सिंगल डबल मोठमोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पण पाहिले गेले या पहिल्या इनिंगमध्ये. बॉलिंगसाठी सौरभ स्ट्राईक यांना बॅटर मुजम्मिल. पहिली ओव्हर सुमीची चांगली आहे, त्यांना गिरीचा एक चांगला स्पेल आला, त्यामुळे बॉलरचा कॉन्फिडन्स इकडे वाढला आहे. या बॉलवर पण फटका सजवला गेला. तिकडे आपण पाहिलं तर बॉल हवेत आहे आणि कॅच ड्रॉप होतीये. मुकेश दास तिकडे होते. कॅच सुटली तिकडे आणि 2 रन मिळतात. 40 रन झाले त्या फलकावरती. 40 या बॉलवरती पण अगदी जागेवरून फटका सजवला गेला आहे. मुजम्मिल यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक लांब 6. परफेक्ट टायमिंग पाहिलं गेलं. मुजम्मिल थोडे पुढे लवकर आले असते बॅटिंगला तर मॅच कुठेतरी फिरताना पाहिली असती, पण मुजम्मिलला थोडा मागे चान्स भेटला, पण तिथेही प्रयत्न करतायत. शेवटच्या क्षणापर्यंत मी माझं 100% देण्याचा प्रयत्न करणार आणि एक युवा खेळाडू आहेत. रन्स पाहिलं तर 46. आठ बॉलमध्ये 33 रनची गरज आहे. आठ बॉलमध्ये 33 रनची गरज आहे. हे 2 बॉल इम्पॉर्टंट आहे सौरभचे. जर या 2 बॉलवर मोठे स्ट्रोक आले तर लास्टला 6 बॉल 20 वगैरे पण बघायला मजा येईल, बट या 2 बॉलमध्ये मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल. या बॉलवर पण उडवला गेला आहे आणि या बॉलवर पण एक परफेक्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. मुजम्मिल यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 6 रनसाठी इट्स अ 6. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. मॅच अजूनही संपलेली नाही आहे आणि 7 बॉलमध्ये आता 27 रनची गरज आहे. आता हा बॉल तर खूप महत्त्वाचा असणार आहे सौरभ अंकुश यांचा, कारण की 7 बॉलमध्ये 27 रनची गरज आहे. इम्पॉर्टंट बॉल आहे हा. बॉल जर चांगला आला तर मात्र मॅच कुठेतरी पुन्हा एकदा विक्रोली संघाकडे खेचताना पाहायला मिळेल, बट क्रिकेट असा खेळ आहे की कुठलीही मॅच कधीही फिरेल. काल मीरा रोडच्या पण एका टीमने, रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड टीमने पण फाईट केली होती. अशी 6 बॉल 32ची मॅच होती, तिकडे पण 5-6 पाहायला मिळाले. त्यामुळे तशीच एक मॅच आता पाहायला मिळेल का. सर्व अंकुशकडे पण देखील इकडे संकटामध्ये आपण पाहिलं तर गिरीश कोचरेकर थोडे कानमंत्र देत आहेत, रोहन साळुंके थोडे कानमंत्र देत आहेत की हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे, पण मुजम्मिलला जर मॅच जिंकवायची तर ह्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आलाच पाहिजे. प्रयत्न करतील FM कंधारी किंग्स त्यांच्या विरुद्ध विक्रोळी. सर्वांना वाटलं मॅच कुठेतरी शांत चालू आहे, बट आता पुन्हा एकदा मॅचनी कालाटणी घेतली.
या बॉलवरती उडवला गेलाय समोर, स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट स्ट्रोक. या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर 6 रनसाठी, इट इज अ 6. आणि लगातार आपण पाहिलं तर हा तिसरा 6 मुजम्मिल यांच्या बॅटमधून. अफलातून बॅटिंग, पूर्ण ड्रीम 11 चेंज करून टाकलं मुजम्मिलने. आणि काय बॅटिंग केली आहे, कडक, लाजवाब. 6 बॉलमध्ये आता 21 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे आणि आली कुठे. सौरभ अंकुशे महागडं षटक पाहिलं गेलं. 12 बॉलमध्ये 49 धावांची गरज होती. आता 6 बॉल 21 आली आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ. आमचे लाईनमॅन, आमचे कट्टा, 2 दिवस त्यांची पण मेहनत. आणि सर्कलची कुठलीही बी टुर्नामेंट असू दे, कट्टा आणि त्याची टीम असते. सहा बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. टीम मीटिंग केली जाते. महत्त्वाची टीम मीटिंग आहे, कारण की ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. विक्रोलेन्स विक्रोळी, अमोल म्हात्रे आणि कंपनी त्यांच्या विरुद्ध FM कंधारी किंग्स, विकी कंधारी आणि त्यांची संपूर्ण टीम. 6 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. बिग फाईट, काटेकी टक्कर, खूप चांगली मॅच. सर्वांना वाटलं मॅच कुठेतरी वन साइड होते की काय, बट मुजम्मिल मैदानामध्ये आले आणि ही मॅच पूर्णपणे फिरवली. आठ बॉलमध्ये 35 धावांची धुवाधार इनिंग मुज्जू. आणि आता 6 बॉलमध्ये 21 करायचं. बॉलिंगसाठी मुकेश दासच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघूयात मुकेश दास कशा प्रकारे कामगिरी करेल. पहिले 2-3 बॉल इम्पॉर्टंट आहे. 6 बॉल 21ला आणि चांगला स्पेल टाकणं गरजेचं आहे. 6 बॉल 21. बिग फाईट, काटेकी टक्कर. विक्रोलियन्स विक्रोळी जिंकेल की FM कंधारी किंग्स. बघूयात कशी मॅच ही फिरतीये. 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. बॉलर मुकेश दास, स्ट्राईक एंडला अमित नाईक. अमित नाईकला पण माहिती आहे, जर ही मॅच आपण बनवू शकतो. 6 बॉलमध्ये 4 6 मारायचे. हे कॅल्क्युलेशन त्याच्या मनामध्ये पण चालू असेल. 6 बॉलमध्ये 3 मारले तरी मॅच होऊ शकते. बट मुकेश दास यांच्याकडे पण अनुभव आहे, खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेटचा पण अनुभव आहे. खूप चांगले बॉलिंग राहिली आहे आणि विक्रोलियन्स संघासाठी खूप चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. 6 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. पैसा वसूल मॅच पाहायला मिळतीये. बॉलर मुकेश दास. पहिलाच बॉल आपण पाहिला तर डेड बॉल. समीकरण थोडं मोठं होतं. 12 बॉल 49चा, पण आता 6 बॉल 21 आलंय. मुकेश दास यांच्यावर पण देखील थोडंसं प्रेशर असणार आहे, कारण की एकाच दुसरी चुकी झाली तर मॅचमधून आपण बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे विक्रोलियन्स विक्रोळी संघाला ही मॅच जिंकणं गरजेचं होतं. दोन्ही टीमला गरजेचं आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्याच बॉलवरती जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि बॉल मात्र तिकडे निघून जाईल 4 रनसाठी. पहिल्याच बॉलवर बाउंड्री येते. मॅच अजूनही संपली नाहीये. आडव्या बॅटने मात्र फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे होते, बट 1 बाउन्स बाउंड्री. उजेरे प्रयत्न केले बट बॉल निघून गेला. आणि 5 बॉलमध्ये आता मात्र 17 रनची गरज आहे. 5 बॉल 17 आणि दोन्ही टीमला आहे खतरा. अमित नाईक पण बॅटिंग करेल का?
बॉलिंगसाठी मुकेश दास. एकाच दुसरा बॉल डॉट आला तर मॅचमध्ये विक्रोळी संघ पण येईल. त्यांच्या विरुद्ध FM कंधारी किंग्स अमित नाईक. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल, त्यावर मात्र हल्ला केला आहे आणि ह्या बॉलवर देखील 6. काय बॅटिंग केली गेली ह्या जोडीसाठी एकदा टाळ्या वाजवतात. अफलातून बॅटिंग अमित नाईक आणि मुज्जो. FM कंधारी किंग्स त्यांच्या विरुद्ध विक्रोळी अशी बॅटर चालू आहे. आता मात्र 4 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. 4 बॉल 11. मॅच होती कुठे आणि मॅच पूर्णपणे फिरताना पाहिली गेली आहे. हे रब्बर बॉल क्रिकेट आहे, त्यामुळे ह्या ग्राउंडवरती अशा अनेक मॅचेस पाहिल्या गेल्या. 6 बॉल 30 वगैरे पण मॅचेस फिरताना पाहिल्या गेल्यात. 1 बॉल 6 वगैरे पण मॅचेस खूप पाहिल्यात, त्यामुळे ही मॅच पण रंगताना पाहायला मिळते. 4 बॉल 11. मुज्जू मात्र पूर्णपणे टीमसाठी की फॅक्टर राहिला. विकेट गेलेत आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 विकेट गेले, बट मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी आले मुज्जू आणि पूर्णपणे मॅच सजवली. वेल प्लेड. काल अक्षर पटेलनी पण भारतासाठी अशीच कामगिरी करताना पाहिले गेले आणि आज अशीच एक इनिंग मात्र मुज्जू पण इकडे खेळतात. अफलातून बॅटिंग मुज्जू आणि अमित नाईक. 4 बॉल 11. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर मात्र फटका फसला गेला आहे आणि मुकेश दास स्वतः तिकडे जात आहेत आणि एक चांगली कॅच टिपली गेली आहे. मुकेश दासने मात्र संयम ठेवला. एक शांत खेळाडू आहेत आणि खूप चांगला बॉल पाहिला गेला की एकाच दुसरा बॉल आपला पण चांगला येईल, कारण की बॉलरला पण डिफिकल्ट आहे तिकडे बॉलिंग करणं शिकलात. बट मुकेश दासने एक चांगला बॉल टाकला. आता 3 बॉल 11 आहे. काय मॅच रंगली आहे. अमित नाईकने मात्र हाफ ट्रॅकर बॉल चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला, बट मुकेश दासने बॉल थोडा कट केला. बॅटची एज घेतली गेली आणि बॅटरला फसवलं. मुकेश दासकडे मात्र अनुभव आहे आणि तो पणाला लावावा लागेल. आता धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. स्ट्राईक एंडला बॅटर न्यू फैजल येतात. विक्रोळी टागोरनगरचेच खेळाडू आहेत, बट आता आपल्याच सर्कल या ग्राउंडवर खेळलेत. या ग्राउंडचा त्यांना पण अनुभव आहे आणि बघूयात आता कशा प्रकारे कामगिरी करतोय. 3 बॉल 11ची मॅच आहे. क्षमता आहे त्यांच्याकडे पण. तीन बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. न्यू बॅटर फैजल येतात. नॉन स्ट्राईक एंडला मुज्जू आहेत. मुज्जू त्याच्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतात, बट कुठेतरी विकेट गेली, त्यामुळे पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला जावं लागेल आणि 3 बॉल 11 करायच्यात. साहेब चषकाचं हे 6वं पर्व. गंगाई प्रतिष्ठानचं भव्य दिव्य असं आयोजन. 2 दिवस सर्वांनी एन्जॉय केलं क्रिकेट. आज शेवटचा दिवस आहे. अंतिम टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा. त्यानंतर देखील ओमसाई बांद्रा त्यांच्या विरुद्ध जय अंबे फोर्थ स्ट्रायकर अशी पण मॅच असणार आहे. तीन बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी मुकेश दास. स्ट्राईक एंडला बॅटर फैजल. याच टागोरनगरचे खेळाडू आहेत. फैजलला मात्र एक चांगली इनिंग खेळणं गरजेचं आहे. आणि ह्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल, फुलर लेंगचा बॉल पाहिला गेला आणि तिकडे स्ट्राईक रोटेट होईल. 2 बॉलमध्ये आता 10 रनची गरज आहे. आता बघूयात मुजाम्मिल ही मॅच फिरवेल का, जिंकून देईल का. एक चांगली इनिंग तर खेळलेत.
मॅच त्यांनी पूर्ण चुरस निर्माण केली. काही जणांना वाटलं वन साईड मॅच होते, 12 बॉल 50 होणं डिफिकल्ट आहे, बट मुजामिलने मात्र मॅच पूर्णपणे कव्हर आणली आहे, जवळ आणली आहे. आणि बघूयात आता मॅच कशी रंगते. 2 बॉल 10ला जर स्ट्रोक मोठा आला तर मॅच अजूनही बोलू शकते. हे समीकरण काही होऊ शकतं आणि या ग्राउंडवरती तर काही घडू शकतं. 2 बॉल 10. 2 चेंडूंमध्ये 10 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम FM कंधारी किंग्स. आज सर्व विक्रोळीचे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. विविध भागातून आज खेळाडू आलेत, विविध भागातून प्रेक्षक वर्ग आलेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. विक्रोळी कन्नमोर नगर आणि विक्रोळीचं हार्ट सर्कल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण. 2 बॉल 10. या बॉलवरती पण फटका सजवला गेलाय. फटका थोडा मिस टाइम पाहिला गेला, बट नो मॅच मध्ये बॉल पडतोय आणि 2 रन्स मात्र तिकडे मिळतात. आणि आता एक बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. सुरुवातीला रन्स थोडे कमी झाले, त्यामुळे FM कंधारी किंग्स संघ कुठेतरी बॅकफुटला आले. जर सुरुवातीच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आले असते तर ही मॅच फाईट जवळ गेले असते, बट आता 1 बॉल 8. कुठेतरी हा बॉल जर फेर आला तर मॅचमध्ये जिंकू शकतात. आणि ही मॅच आपण पाहिलं तर आणि ही मॅच आपण पाहिलं तर नावावर करत असताना विक्रोळी संघ चांगला परफॉर्मन्स करत असताना एक चांगला खेळ केला. आणि आणि मॅच आपण पाहिलं तर नावावर केले गेले विक्रोळी संघ. वेल प्लेड. यानंतर देखील एक चांगली मॅच असणार आहे. जे फोर स्ट्रायकर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम ओमसाई बँड्रा. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये अफलातून बॅटिंग केली. 11 बॉलमध्ये 38 धावांची
दुवादार बॅटिंग रोहित भालेराव आपण यायचं विक्रोलियन्स संघासाठी एक चांगली कामगिरी केली. रोहित भालेराव आपण यायचं आहे आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता. रोहित भालेराव. आणि शंकर नाना रमाळे यांना विनंती करेल की आपल्या हातातून प्लेअर ऑफ द मॅचची कॅप आणि टी शर्ट एक चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर रोहित भालेराव याचे नाव देखील रब्बर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना पाहिलं गेलं. शंकर नाना ढमाळे आणि योगेश दळवी यांच्या हस्ते मात्र हा पुरस्कार दिला जातोय. स्ट्रायकर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही टी शर्ट आणि ही कॅप. खूप चांगली कामगिरी केली रोहित भालेराव. 11 बॉलमध्ये 38 धावांची एक दुवादार बॅटिंग, अफलातून बॅटिंग. कैलास पाटकर यांच्या माध्यमातून ही कॅप नक्कीच प्रोव्हाइड केली गेली आहे. रोहित दोन शब्द नक्कीच ऐकेल कारण की रोहित आज खूप चांगला परफॉर्मन्स झाला आणि रब्बर बॉलमध्ये बॅटिंग करण्याची एक वेगळी मजा आहे. पावसाळी क्रिकेट वेगळी मजा आहे आणि विक्रोळीची क्रीडा स्पर्धा. आज तुझी बॅटिंग झाली आणि विक्रोळी संघासाठी परफॉर्मन्स करत असताना ओव्हरऑल टुर्नामेंट विषयी आणि तुझ्या बॅटिंग विषयी खूप छान वाटलं कारण की खूप टुर्नामेंट्स अशा झाल्या मागच्या वर्षी. एकदा जेव्हा फॉर्ममध्ये असतो बॅट्समन तेव्हा त्याला आपली टीमच पुढे नेते. तर माझ्यासोबत पण असंच घडलं कारण की अमोल सरांनी मला असा खूप चान्स दिला की तू पुढे नको, तू पुढे जा, काय प्रॉब्लेम नाही, मी तू 10 वेळा 0 कर तरी चालेल पण तू पुढे बॅटिंगला जा. आणि सर्वात गोष्ट बोलायला गेलं तर आपण किती पण फॉर्मला असू द्या या इन फॉर्मला असू द्या, जेव्हा तुम्ही इन फॉर्मला असू द्या तुमचे आउट फॉर्म असू द्या, तुम्हाला जेव्हा पण तुम्ही बॅटिंग करता तेव्हा तुमचे घरचे तुम्हाला मेन सपोर्ट करायला पाहिजे. कारण की खूप वेळा बघतो की घरच्यांचा सपोर्ट पाहिजे तर पाहिजेच कारण की आईवडील तुमचे मॅच बघत असतात आणि तुमचे आईवडील नाराज होऊ नये म्हणून तुमच्या आईवडील तुम्हाला बोलतात की पुढच्या टायमाला अजून चांगला खेळशील, तू घाबरू नकोस, तू आहे. मग असंच चांगला खेळायला परफॉर्मन्स झाला आजचा. खूप बरं वाटलं. खूप दिवसानंतर अशी बॅटिंग झाली आणि विक्रोळीमध्ये टुर्नामेंट हमेशा कुठली पण होऊ द्या, छोट्या प्राइज असू द्या मोठ्या प्राइज असू द्या, पण टुर्नामेंट ही एकदम बेस्ट होते आणि इकडे बॅटिंग करायला आणि परफॉर्मन्स करायला पण मजा येते, स्पेशली विक्रोलियन्समध्ये. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला रोहित भालेराव यांच्या माध्यमातून. यानंतर देखील एक चांगली मॅच आहे ओमसाई बँड्रा त्यांच्या विरुद्ध जय अंबे फोर्थ स्ट्रायकर. थँक्यू सो मच. धन्यवाद.